थोडा फास्ट केला. चला फिल्डिंग टीम लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज. विजय दादा काय राहिलंय? 12वा खेळाडू कोण कुठे आपला? 12वा खेळाडू. चला या या प्लीज या. हा वन शॉट पंचांना सांगून ठेवा. ओके. हा एकच ओव्हर पर्यंत आला पाहिजे तो प्लेअर आणि आता मग आहे त्या प्लेअर मध्येच खेळावं लागतील. पूर्ण मॅच त्या प्लेअरनेच खेळावी लागेल आपल्याला. चला जाऊया नितेश भोईर सर यांच्याकडे. चला शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 सीवूड्स आणि करावे अशा खरतर मी म्हणेन दोन विभागातील एका बाजूला करावे गाव आणि एका बाजूला सीवूड्स कॉलनी अशा कॉलनी आणि गाव यांच्या संगमातून आपण या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे दमदार आयोजक ओमकारजी माने जे युवा आहेत ज्यांच्या प्रचंड मेहनतीतून या स्पर्धेला एक वेगळा आकार देण्यात आलाय. न भूतो न भविष्यते या स्पर्धेची आता खऱ्या अर्थानं जी उत्कंठ होती ती संपली आणि अखेरीस या स्पर्धेला आपण आज महत्वाच्या क्षणी बरोबर दुपारच्या 12 वाजल्यापासून आपण आज सुरुवात केली आहे. घड्याळामध्ये संध्याकाळच्या 17 कडे आपण प्राचारण करतोय. 3.35 मिनिटं झाली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज मॅच क्रमांक आपण 6वी आजच्या दिवसातील मॅच आपण पाहतोय. मला वाटतंय 7वी मॅच आपण पाहताय. 7th मॅच ऑफ द टुडे सेशन. 14 मॅचेसचं सेशन असल्या कारणानं आपण मॅच थोडी फास्ट खेळणार आहोत. बरोबर अर्ध्या तासामध्ये 30 ते 32 मिनिटांमध्ये एक मॅच कव्हर होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. थोडं ऐकू द्या माईकला. पहिला बॉल टॅप केलाय. बॉल गोलंदाजाच्या वर्ण जावेदच्या वर्ण गेलाय. जावेदचा खरं तर आज त्याचं रोजही असणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी आज महत्वाचा दिवस मौलिक क्षण आहे. परंतु क्रिकेटवरचं प्रेम क्रिकेटवरचं खऱ्या अर्थानं जी क्रिकेटची जिद्द आणि क्रिकेट खेळाप्रती जे प्रेम आहे जावेदचं ते आपण सातत्याने पाहत आलोय. आहे बॉल नो बॉल पायांच्या मधून बॉल मागच्या बाजूला निघून गेला. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप आलेला हा चौकार. 1+4 अशा 5 धावांचा बोनस आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या झाली आहे ती 6 या आकड्यावर. रोनक तांडेल आमचे बहुआयामी एक उच्च शिक्षित असे क्रिकेट वेडे आज जे क्रिकेट खेळ करतायत क्रिकेट सोबत संलग्न राहण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. प्रेक्षक युट्यूब वाहिनीचे ते मुख्य हा बॉल वाईड आहे. वाईड +1 धावा मिळतील. दोन रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिलं जावेदची थोडीशी डळमळीत सुरुवात पाहायला मिळते. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. आपण जर का पाहिल्या तर बॅटच्या स्वरूपात कमी आणि एक्स्ट्राच्या अकाउंटवर भरपूर धावा आलेल्या पाहायला मिळतील. हाही बॉल खराब क्षेत्ररक्षण परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये एका हातानं बॉलला अडवलाय. जरूर आपण पाहिलं चेंडूवरची नजर थोडीशी हटली होती फिल्डरची. जिथे आपण पाहतो शेवटच्या टप्प्यामध्ये डाव्या हातानं बॉलला अडवलं आतमध्ये ढकलून दिलं. जिथे आपण पाहतो की 1 धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 9 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना अंडरम क्रिकेट आहे त्यामुळे इथे पॉवर प्लेचं कॅल्क्युलेशन नसणार आहे. अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला षटकाराचं कॅल्क्युलेशन नसणार आहे. अंडरम क्रिकेटमध्ये नियमावली थोडीशी वेगळी डिफरंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे आपण पाहतो की नो बॉलवर जर का बॉल फलंदाज जर का बाद झाले तर तो नो बॉल काउंट केला जातो. फलंदाजाला बाद केलं जातं. व्हाईट बॉलवर जर का फलंदाज बाद झाले तर ती व्हाईटची धाव मिळणार. बॉल काउंट नसणार आहे.
परंतु फलंदाज बाद असेल. नो +1 धावा मिळाल्या. 2 रणसंख्या डबल डिजिट मध्ये 12 हाही बॉल स्विच केलाय. मागच्या मॅच मध्ये चूक झाली होती आकाशकडनं. आता मात्र संयमानं तो इनिंग हाताळतोय. जिंकायचं आहे आणि जिंकायचं स्वप्न पाहिल्यानंतर हे प्रयत्न जर का आपण पाहिले तर नक्कीच आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सुरुवात फार छान झाली आहे. रोहन आणि आकाश, रोहन राणे, आकाश सारंग पुढ्यात टाकला. हा बॉल आउट स्विंग झालाय परंतु अगेन्स्ट द स्पिन खेळून काढलं. या बॉलला सरळ खेळलं होतं. फिल्डर स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. बॉल बॅक ड्राईव्ह बॅकअप मिळालं. धाव मिळाली नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13-13. हा बॉल सरळ सोडून दिलाय. पंचांकडे आपण पाहतोय. पंच आमच्याकडे पाहतायत. आम्हाला सांगतायत की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 14. आज आपण दिवंगत राजकीय वर्तुळामधलं मोठं नाव अजितजी पवार साहेबांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अनेक ज्ञात आणि अज्ञात अशा आपल्या प्रियजनांना जे आज आपल्यात नाही आहेत, जे आपल्याला सोडून गेले, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आपल्या विभागातील सॉफ्टबॉल क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना मात्र हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले. अनेक युवा नवीन खेळाडू, अनेक जुने लेजेंड खेळाडू आणि त्यांचा एकत्रित खेळ आज आपण शौर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहताय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूब ब्रॉडकास्टिंग आपण पाहताय. संपूर्ण टीमचा आपण आभार व्यक्त करतोय. पंच म्हणून आपण जर का उल्लेख करायचा झाला तर कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये तिन्ही पंच खऱ्या अर्थानं आपली विशेष कामगिरी बजावत असताना एकंदरीतच आम्ही या तिन्ही पंचांचा आभार व्यक्त करू. विनीत कांबळे, पवन शेलार आणि निसार सर आमच्या समेत, आम्ही त्यांच्या समेत सातत्यानं क्रिकेट सोबत कटिबद्ध असतो. असे बहुआयामी आमचे रोनक तांडेल, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचं गुणसंख्या लेखन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच डीजे मॅडी, नेरोल आणि आमचे आज डीजे राज आमच्या समवेत आहेत. राज, तुमचेही आम्ही आभार व्यक्त करू. खेळपट्टी ज्यांनी बनवली ते यतीन भोईर, योगेश जोशी, योग्याने लोगो बनवलाय. आणि लोगो जर का आपण पाहिला तर ओपनिंग सेरेमनी दरम्यान या लोगोचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला, जमिनीला घरंगलत. हा पेटंट स्ट्रोक आहे जो अंडरम क्रिकेटमध्ये सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्यानं या फटक्याचं सौंदर्य आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. मग त्याच्यामध्ये रोहित शर्मा आपण सातत्यानं हा फटका सादर करताना आपण पाहत असतो. शुभमन गिलचा आपण उल्लेख करूया. विराट कोहलीला सुद्धा आपण बऱ्याच अंशी त्यालाही हा फटका सजवताना बऱ्याच वेळा पाहिलंय. थोडेसे पुढे गेले, थोडं पुन्हा एकदा मागे आले. थोडंसं गोलंदाजाची लय बिघडण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाज पुनीत आलेत. जावेदनं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14 आणि पुनीतनं पहिल्याच बॉलवर 4 धावा अंकित केल्यानंतर थोडं कमबॅक केलंय. रणसंख्या 19. ड्राईव्ह केला बॉल, बॉडम हँडचा वापर केला. सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य जर का पाहायचं असेल तर पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये. ज्या पद्धतीनं बॅकलिफ्ट या फटक्याची आपण पाहिली पद्धतीनं आपण हा फटका सजवत असताना अतिरिक्त टायमिंग, अतिरिक्त ताकद नव्हे तर फक्त थोडं ढकलून दिलं होतं, जिथे आपण पाहतो की बॉलला प्रॉपर मिडल केलं. मिळालेली एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. हा बॉल पुन्हा एकदा डेड बॉल असणार आहे. टोटल स्कोअर आपण पाहिला तर 2 षटकांच्या ऑलमोस्ट आपण मध्ये असताना 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 1.3 आफ्टर 1.3 वी कॅन सी 20 ऑन अ बोर्ड नाव. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पुनीत आपण पाहताय. सीवूड्स चॅलेंजर्स या टीमला कमीत कमी 60-65 धावांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कॅप्टन सुद्धा माणूस तेच असायला हवं, आकाशचा माणूस तेच असायला हवं आणि फलंदाज सोबतीनं रोहन आहेत. 2 फलंदाज ज्यांच्याकडे संयम चांगला आहे. मागच्या मॅचमध्ये जे काही घडलंय या मॅचमध्ये घडणार नाहीये याचं परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरलेत. ही बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं. एकच मिळाली आहे. 1 धावसंख्ये पुढे जात असताना पाहायला मिळते ते 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पुनीत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पुनीतनं या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक करून दिले. पहिला चौकार आला, त्यानंतर फक्त एकेरी दुहेरी धावसंख्येवर त्यानं थांबवलंय. कुठेही अतिरिक्त धावा नाही आहेत. इथे मात्र चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते अगदी सहज हातामध्ये बॉल विसावलाय. मिळाली 1 धाव. 1 रणसंख्या पुढे जाईल ती 23 वर. षटक क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शौर्य प्रीमियर लीग SBL
याच क्रीडांगणावर आपण सातत्यानं पाहतोय आणि तोच फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आकाश सारंग कसा बॉल टिपलाय पाहूया. मिडल केला, 4 धावा मिळाल्या, टोटल स्कोर 27 ऑन अ बोर्ड नाव. 27 धावा, 2 षटकं. युवराज, मला असं वाटतं की 13.5 ही जी सरासरी आहे, पूर्वी आम्ही बरंच काही करायचो, पण आता पाणी घेऊन जा मैदानामध्ये. मैदानामध्ये 2 फलंदाज एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत बघा. कॅमेरामॅनला आम्ही थोडंसं फोकस करू. जरूर सांगू की आज या स्क्रीनवर पुन्हा एकदा मगाशी ज्या गोष्टीची आपण चर्चा केली, राजकीय वर्तुळामधलं मोठं नाव आज जे आपल्यात नाही आहेत, आणि अजितजी पवार साहेबांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. धावसंख्या 27 झाली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर शिशिर आपल्याला पाहायला मिळतील. शिशिर एक नावलौकिक नाव आहे. शिशिर एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि शिशिर साडीच खऱ्या अर्थानं कदाचित व्हीएटी केला होता या टीमनं. पहिला बॉल हा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 28 वर. शिशिर आणि हा बॉल बॅकअप मिळालंय. पाहूया एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय. नो बॉल प्लस 1 धावा मिळाल्या. 2 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ते 30 या आकड्यावर. खेळात तुमच्या संघर्षाला फार महत्व आहे. यावेळेला मात्र हा बॉल पायानं अडवलाय, हात पोहोचला नसता, कारण अगदी आपण पाहिलं चेंडूची लाईन. इथे एक्झॅक्टली काय घडलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत नव्हे, बांगलादेश आणि पाकिस्तानी मॅच सुरू असताना एक व्हिडिओ मात्र प्रदर्शित झाली होती. युवराज, तू पाहिली असशील. फलंदाजानं बॉल मारला आणि गोलंदाजाकडे तो बॉल गेला. कदाचित त्या अगोदर फलंदाजाच्या अंगाला तो बॉल आदळला होता. तितक्यातच काही चपलाईनं त्या गोलंदाजानं त्या बॉलला ग्रिप केलं आणि विकेटवर फेकलं. आणि बऱ्याच चर्चा होत असताना आपण पाहिल्या मॅचमध्ये अशा प्रकारचे चित्र बऱ्याच अंशी आपण पाहत असतो. परंतु क्रिकेटमध्ये हेही सातत्यानं महत्त्वाचे, कारण प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ हा विजयासाठी खेळ करत असतो. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी मैदानामध्ये पॉझिटिव्हली त्याला जे काही करता येईल, नियमाअंतर्गत त्याला जे काही करता येईल ते तो सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असतो. हा फुल टॉस बॉल. गॅप शॉट सिलेक्शन फार चांगला आहे. मगाशी आम्ही उल्लेख केला हँड हेडचं कॉर्डिनेशन आणि आकाशची बॅटिंग या मॅचमध्ये महत्त्वाची होती ना. आकाशनं ते खऱ्या अर्थानं सांगितलं आणि त्यांनी ठणकावूनही दाखवलं. आज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक, अजूनही 4 चेंडूंचा खेळ मला वाटतं शिल्लक आहे. 2 चेंडू झालेत आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर शिशिर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34. हाही बॉल अगदी सहज लिहिले, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाची धडपड, त्याची पकड, त्याची धरपकड आपल्याला पाहायला मिळाली. क्रिया प्रतिक्रिया अशा परिस्थितीमध्ये हा बॉल अडला गेला. मिळेल ती 1 धाव. धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल ती 35 या आकडावा 35. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 मध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. विकेट किपर विवेक बिहाइंड द विकेट. सेक्टर 48 करावे या संघाचा. ओरम क्रिकेटमध्ये आमदार चषकामध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण खेळ पाहिला, तिथे थोडंसं अपयश आलं सीझनच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये. इथे हा चुकीचं फिल्डिंगचा सेटअप आणि पाहायला मिळाला. हा मिस फिल्डिंगचा चौकार. टोटल स्कोर 39. हा बॉल ढेंगणातनं पसार झालाय. बॉडी बिहाइंड द बॉल इज द फर्स्ट थंब रूल. आणि विजय तेच सांगतायत. विजय सांगतायत की चेंडू तुमच्याकडे येतोय ना, तर त्या चेंडूच्या मागे तुमची बॉडी असणं फार गरजेचं आहे. तिथे तुम्ही गॅप ठेवू नका आणि गाळलेल्या जागा भरा, रिकामा जागा भरा, असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. बॉलनं ती रिकामी जागा भरली आणि छेदून भेदून गेला सीमारेषा पलीकडे. मिळालेला चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 43. ही माहिती आम्हाला आमचे गुणलेखक रोनक तांडेल, आमचे कम्प्युटर एक्सपर्ट PTC लाईव्ह चे मुख्य डिजिटल ऑपरेटर अर्थातच आमचे विमिक्स ऑपरेटर केडी आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे ती 43. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16.
प्रणव 200 आले का मगाशी रोहित कडून? जीपे नंबर द्या. यशवंत महेश आलेत. ज्युनियर पार्कर. हा बॉल पुन्हा एकदा एज लागला, मागे गेला, बोऱ्यासारखा फिरत घरंगलत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार. या स्क्वॉड मध्ये यशवंत पारकर सुद्धा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आज त्याची ऍब्सेन्स आपल्याला पाहायला मिळते. आज ज्युनियर पार्कर खेळ करत असताना पहिल्या बॉलवर चुकीचं फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, जिथे आपण पाहतो की एकच होती तिथे मिळाल्या 4 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, क्रिकेटमध्ये एका धावेचं फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये एका चेंडूचं महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या एका घटनेला फार महत्व असं. मैदानामध्ये एक धाव तुम्हाला मात्र विजयासाठी सपोर्टिव्ह असते, किंबहुना तुमची अतिरिक्त एक धाव मात्र तुम्हाला विजयाकडे मार्गक्रमण करत असताना लीडही करत असते. त्यामुळे प्रत्येक एका धावेचं महत्व आहे, प्रत्येक एका घटनेचं, प्रत्येक एका घडामोडीचं महत्व आहे. इथे अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न आकाश सारंग शेवटच्या षटकामध्ये इनिंग त्याला फिनिश करायची होती, धावांना त्याला ॲक्सेलरेट करायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये तो झाला बाद. परंतु त्याचा खेळ जर का आपण पाहिला तर वाख्यानं जे खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे, आणि आकाश सारंग 12 चेंडू आणि 25 धावांचा एक जबरदस्त परफॉर्मन्स अप्रेझल आपल्याला पाहायला मिळाला आहे. मेन वायटल कॉन्ट्रीब्युशन्स विथ द बॅट, आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विथ हिज टॅक्टिक, विथ हिज टेक्निक, आणि ज्याच्याकडं क्रिकेटचा जबरदस्त क्लास आहे असा अनुभवी खेळाडू, जो मेरिटनुसार खेळ करतो असा खेळाडू, ज्याचा हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, पदल आलित्य, चेंडूवरची नजर आणि बॉलला प्रॉपर मिडल करण्यामध्ये जो माहिर आहे असा फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. मॅन इन फॉर्म विल टेक द चार्ज. द नेम इज मिस्टर विशाल ऑन अ स्ट्राईक. स्टेप आउट झालेत. पहिलाच बॉल सरळ खेळलेत. कॉलिंग खराब आहे, घाई झाली, गडबड झाली, गोंधळ, आणि या गोंधळामध्ये विकेट संपादित केली आहे. कदाचित शेवटचे षटक असल्या कारणानं हे धाडस त्यानं दाखवलं, आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र अजून एक विकेट संपादित करून मॅच मध्ये थोडंसं पुनरागमन केलंय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 4 बाद 2 बाद किती 49 किमान 55 ते 60 येणं गरजेचं आहे. त्यामुळे उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, 2 चौकार येतील का? 49. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. येस, 49 धावा. 3 चेंडू झालेत. ऑफ ब्रेक केलाय, परंतु बॉल पडेल त्या अगोदरच त्याला फुलटॉस पिक केलाय. राणे ऑन अ स्ट्राईक घेतोय तो चार्ज, आणि चार्ज घेऊन लावलाय, ठोकलाय त्यानं चौकार. चौकारानं धावसंख्या पोहोचेल ती 53. 90 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. पार्करवर आक्रमण. हाही बॉल अतिरिक्त ताकद, फ्लॅट बाहेर, सर्कल आउट. अजून एक डॉट चेंडू, अजून एक विकेट, आणि आता शेवटचा बॉल. टार्गेट सेट होईल आणि टार्गेट डिसाइड होईल, कुठपर्यंत पोहोचेल पहिल्या इनिंगचा खेळ. रणसंख्या झाली ती 53. 1 आली तर होईल 54. 55. 2 आल्या तर होतील 55. 56. 4 जर का आल्या तर 58चं टार्गेट इथं सेट होईल. 1 मिळेल, 1 मिळतील, 2 3 मिळेल चौकार की येईल विकेट. हा क्रिकेट आणि हा फलंदाज बाद. नो बॉल नाहीये की आहे? नो बॉल आहे. चला, मागून आवाज आला होता म्हणून आम्हाला कदाचित थोडासा इल्युजन झालं. चला, फिल्डिंग सेटअप करून घ्या. 1 रन असणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू की टॉस साठी आपण कॅप्टन पाठवा. न्यू ओमकार 11 विरोधात WXYZ. कॅप्टन टॉस साठी या.
WXYZ या टीमचा प्रवास आज पहिल्या मॅच मध्ये चांगला राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करून त्यांचा संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मगाशी जय गजानन या टीमला परास्त करून अगदी WXYZ या टीमनं चांगला खेळ स्टँडर्ड मेंटेन केला. नेक्स्ट मॅच मध्ये न्यू ओमकार 11 या नवीन प्रस्थापित टीम सोबत त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला लगेच आपण मैदानामध्ये ओपनिंग पेर उतरा. टार्गेट इथं सेट झालंय 54 म्हणजे 55 धावांचं एक फायटिंग टोटल उभारलंय. 55 टू विन. निखिल आणि त्याचबरोबर आमचे WXYZ चे मला वाटतं कॅप्टन बदललेत. मुकेश आणि निखिल असे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मला वाटतंय निखिल दादा नुकतेच फ्रेश घेऊन चांगल्या एनर्जीनं मैदानामध्ये ते उतरलेत आणि निखिलनं नेहमीच सातत्यानं हेच केलं की मैदानामध्ये एक फ्रेश माइंडसेटनं फ्रेश इंटेंटनं तो उतरत असतो. आमचे साथी समालोचक युवराज माली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. फ्रेम मध्ये आपण पाहताय हे क्षणचित्र. आम्ही दोन्ही कॅप्टनला विनंती करू की आपण लक्ष द्या. हेड इज द कॉल बाय मुकेश अँड हेड आला. आम्ही थोडासा मुकेश सोबत संवाद साधू बिकॉज मुकेश हॅज अ गुड अमाऊंट ऑफ एनर्जी. काय म्हणतील आपण पाहूया स्पर्धेबद्दल. येस मुकेश, निर्णय काय असेल? सर्वप्रथम निखिलचा संघ समोर आहे. चांगली टीम आहे ही आणि आम्ही नेहमी त्यांना बघतो चांगलं खेळतात. ते लोक 100% देतात. आमची पण टीम चांगलीच आहे पण आम्ही चांगली खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू आणि जिंकू. आम्ही डिसिजन काय असेल? डिसिजन 2 मिनिटं सांगतो. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला मुकेश. निखिल तुला जास्त वेळ घेणार नाही मी. काय सांगेल समोर मुकेशचा संघ आहे, अपोनंट स्ट्रॉंग आहे आणि रणनीती काय असेल तुमची? अपोनंट स्ट्रॉंग आहे, त्याचे चारही बॉलर पॅक आहेत. तर माहीत नाही तर डिसिजन काय असेल. फिल्डिंग येतात बॅटिंग घेतात त्याच्यावर डिपेंड करते काय करायचं आहे मला. चला शुभेच्छा असतील निखिल आपल्याला देखील. यस नितेश बोईर सर यांच्याकडे आपण वळूया. चला एका हाय व्होल्टेज सामना नेक्स्ट मॅच मध्ये आपण दोन्ही टीम्सला कॅप्टनना पाहणार आहोत. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ झाला. धावसंख्या 53, 54चं टार्गेट इथं सेट झालं आणि टार्गेट सेट झाल्यानंतर मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये अमित जाधवनं खेळ चांगला केला होता. तोच गोलंदाज सुरुवातीला आला आणि हा बॉल पुन्हा एकदा चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगला रनवे, त्याचं कंट्रोल, लाईन, दिशा, डायरेक्शन आणि या सर्व काही गोष्टींचं एक चांगलं मी म्हणेन एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आपण स्पर्धेच्या स्पर्धेबद्दल चर्चा करतोय. आपण चर्चा करतोय शौर्य प्रीमियर लीग बद्दल. आपण चर्चा करतोय सीवूड्स आणि करावे या विभागातील अंडरम क्रिकेटच्या खेळाडूंबद्दल चर्चा होईल. या मातीची चर्चा होईल, या खेळाडूंची चर्चा होईल आपल्या स्पर्धेची. हा बॉल निबेंड वेट ट्रान्सफर, बॉलला आडव्या पट्ट्यानं ऑनसाइडला ड्राईव्ह केला. मिड विकेट मध्ये आहेत फिल्डर, बॉल अडतील आणि फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर क्विक रन. एक ना धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक सुरू होते. पहिलं पॉवर प्ले नव्हे तर पहिल्या षटकामध्ये आक्रमण तितकं झालं नाहीये. 2 चेंडूचा खेळ, आतापर्यंत 2 धावा, अतिशय संयमानं हाताळत असताना परंतु जास्त काळ शांत बसणारे हे खेळाडू नाहीयेत. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला आणि आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. सँडी तिकडे होते परंतु सँडी यांच्या अवाक्याच्या बाहेर. प्रणव सांगतायत की मात्र हा बॉल अडवणं फार गरजेचं होतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विथ द फ्लो राहणं गरजेचं आहे. मुवमेंट घेणं तुम्हाला इम्पॉर्टंट असणार. अंडरम क्रिकेटमध्ये जसं आपण धावपट्टू जेव्हा मैदानामध्ये जे उतरतात आणि जेव्हा गन मार्क होतं तेव्हा मात्र ते सुसाट वेगाने धावत असतात. अगदी तसंच काहीसं फलंदाज स्टान्स घेतील, त्यांचा पवित्रा बदलतील, त्या अगोदर फिल्डिंग सेट होणं फार इम्पॉर्टंट आहे. हा ही बॉल पुन्हा एकदा तिकडे झाला, एक डावीकडे तर एक उजवीकडे डावीकडे मिळालेले हे 2 चौकार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ते पोहोचले 10 या आकड्यावर. 10 फंडन. बॅटचा फ्लो, त्यांचं मुवमेंट, या सर्व काही गोष्टींचे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. या क्रीडांगणावर तुम्ही खेळ करत असता, या क्रीडांगणावर तुमचा सराव असतो. अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हवी होईल त्या अगोदर तुमचा खेळ, तुमच्या खेळातला स्टँडर्ड दिसणं फार इम्पॉर्टंट आहे. खरं तर आपण एका गोष्टीची नेहमी चर्चा करत असतो युवराज, की जेव्हा एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स होत असतो आपण त्याला परफॉर्मन्स रेटिंग देत असतो बघा. 1, 2, 3, 4, 5. मग 5 स्टार मध्ये येणारे खेळाडू ते असतात जे आयकॉन खेळाडू असतात.
मग 4 स्टारमध्ये ते खेळाडू असतात जे अष्टपैलू खेळाडू असतात, जे बॉलिंग करतात, जे बॅटिंग करतात, जे फिल्डिंग करतात, जे विकेट किपिंग करतात आणि मैदानामध्ये पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळ करतात. सकारात्मकता खेळामध्ये इम्पॉर्टन्स आहे, भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि आज आपण त्याच गोष्टीची चर्चा करतोय. तुम्ही बेस्ट देणार तर तुम्हाला बेस्ट मिळणार. मॅन ऑफ द मॅचसाठी खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा या आपल्या सीवूड्स विभागामध्ये हेल्मेट आपण पुरस्कृत करतोय आणि ही चांगली बाब आहे. आयोजकांचं आपण कौतुक करूया. शौर्य प्रीमियर लीगचे सर्वा ओमकारजी माने. हा बॉल पुन्हा एकदा स्वीप केला मागच्या बाजूला, तिथे आहेत फिल्डर, एकच मिळणार आहे. हाऊ इज दॅट इज दी अपील. अंपायर सांगतायत नॉट आउट. षटक संपले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आफ्टर 1 ओव्हर 8 धावा, 11 धावा, माफ करा 11. येणारे चेंडू असतील ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा काढायच्या ते 44. 44 टू विन फ्रॉम लिमिटेड 18 बॉल्स टू गो. थोडी रिस्क घ्यावी लागेल, जिद्दीनं पेटून उभं राहावं लागेल, कारण थोडंसं धाडस दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे. धाडस करा, कारण ज्यांच्यात किंमत त्यालाच हिंमत. आज एक नवी उमेद घेऊन मैदानामध्ये उतरले दोन्ही संघ. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला विजयाची उत्सुकता असेल आणि बॅटिंग करणारी टीम ते सांगतायत की आम्ही तुम्हाला जिंकून देणार नाही, कारण दोन्ही टीमकडनं तितक्याच ताकदीचे प्रयत्न होत असताना पाहायला मिळत आहेत. डोळ्यात विजयाची स्वप्न आणि मनामध्ये झुंजार आस आहे. संकटांना एकमेकांना ते सांगतायत की वी आर समथिंग स्पेशल. आज आम्ही समथिंग स्पेशल खेळ साकारू आणि आकाश सारंग यांना तेच दाखवले. आकाशकडे खरं तर क्षेत्ररक्षक जात आहेत, त्यांना सांगतायत की वेल डन, परंतु आकाश सांगते की माझी चूक होती. कदाचित हा फुलटॉस बॉल जर का टॅप झाला असता तर चौकारी गेला असता, परंतु फलंदाजानं अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये तो झालाय बाद. सर्कल आउट आलेला हा षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावर गडीबाज झालाय तो पहिला. सुशांत नामक फलंदाज बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन विथ इज सनग्लासेस. षटक क्रमांक 1 मध्ये वेदांत हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. हेमंतनं आपण पाहिला एक स्टायलिश गॉगल त्यानं परिधान केलाय. पाहूया त्याचा खेळ स्टायलिश होईल का. सर्वांचं लक्ष या खेळाडूकडे असणार आहे. थोडासा शांत भासतोय हा खेळाडू, परंतु मनच आपल्याला पाहायला मिळत आहेत. थकले जरी पंख तुम्हाला उडावं लागेल, येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागेल. हाही बॉल पुन्हा एकदा जागेवरनं स्पीक केला आणि हेमंतच्या बॅटमधनं आलेला हा त्याचा फेवरेट स्ट्रोक. ऑन साइडला ड्राईव्ह चौकार. हा 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 इथे स्विंग झाला, बॉल स्पिन झाला, टर्न झालाय, परंतु डावी एष्टी खऱ्या अर्थानं त्या डावी एष्टीचा थोडा बाहेर गेलाय. बॉल तिथूनच निघून गेला. मिळालेला हा व्हाईट बॉल. पॅडल केलाय, मिळतील एकच मिळणार आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. अजूनही काही चेंडू या षटकामध्ये शिल्लक असणार आहेत. इक्वेशन आपण या षटकाच्या अखेरीस आपण अपडेट करूया. हा फुल टॉस टॅप की फुल गेलाय. जुन्या पाक अजून एक चूक. चौथा फलंदाज. सर्कल आउट. दोन चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल नो +1. चला नो बॉल +1. फक्त 2 मिळतील. 21 की 20. हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय.
अगेन वाईट बॉल, धावसंख्या 21. टार्गेट सेट झाले 55चं, त्यामुळे या धावा आता चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय संघ. हेमंत या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजाला त्याची लय सापडली नाहीये. कदाचित तो विसरलाय का, काय एक्झॅक्टली घडतंय मैदानामध्ये. इथे मात्र अपील झाली रन आउटची, पण तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 23 या आकड्यावर. 23. हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. वाव, जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण. अमित आम्ही कौतुक करू. क्रिकेटचं संपूर्ण समर्पण, क्रिकेटची डेडिकेशन आणि क्रिकेटमध्ये आम्ही आमच्या परीनं 100% देऊ. 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. आज गोलंदाजी करत असताना तो चमकला. धावा त्यानं खर्च केला फक्त 11 आणि आता ॲज अ फिल्डर म्हणून तो मैदानामध्ये उतरला. आपल्या टीमसाठी सर्वतोपरी करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. धावसंख्या झाली ती 24 आणि अजूनही काढायच्या आहेत त्या 31. 12 चेंडू 31 धावा. चला, बंटी दादाला रोहित यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये कॅश प्राइज. पैसा बहुत बुरी चीज होती है, पैसा मत लगाओ. सांगून गेला तुका, पैशाचा नाद करू नका. जसे रोहितनं पैसे लावले पहिला चौकार आलाय. बरं, रोहित सांगतोय की मॅच आम्हाला जिंकायचे, त्यामुळे बंटी दादाला फेवर करत असताना आज जसं हवं तसा खेळ झालेला नाहीये युवराज. ती कमिटमेंट जे बोलतो ना की आपण तुमच्या गुण कौशल्याला न्याय देणारा खेळ झालेला नाहीये. तुमच्याकडे जे कौशल्य आहे, तुमच्याकडे जी स्किल आहे, तुमचं जे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला कुठेतरी मी म्हणेन बरोबर रिप्रेझेंट करता आलं नाहीये. ओ टी शर्टच्या मागे सचिन नाव लिहिलंय. जेव्हा सचिननं बॅटवर खरं तर स्टम्प्सवर बॅट आदळली, त्यांनी सांगायला हवं होतं, आय होप इट डझंट हर्ट यू एनिथिंग. इट्स ओके, इट हॅपन्स इन द मॅच, इट हॅपन इन द गेम. आणि आता विकेट आपण पाहिली तर हिट विकेट आणि फलंदाज बाद सचिन. 6 धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. आता खेळतोय तो हेमंत. न्यू बॅट इन ॲट नंबर 5. टीमचे कॅप्टन विजय झावरे. विजय आपल्याला पाहायला मिळतील. विजयकडे संयम आहे आणि विजय गेले कित्येक वर्ष क्रिकेट या खेळामध्ये खेळ करत असताना आता या मॅच मध्ये या क्रिकेटला, या खेळाला कसा पूर्णविराम द्यावा त्यासाठी प्लॅन ए जे तितकं सक्सेसफुल झालेलं नाहीये, प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याचा आता प्रयत्न होईल. आता काढायचे आहेत उर्वरित चेंडू असतील 10 आणि 10 मध्ये 26 धावा असं इक्वेशन है. 10 गेंदे 26 रनों की जरूरत. फिलहाल पकड़ा भारी है फील्डिंग टीम का, परंतु आपण जरूर आपण असं म्हणूया की बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं जर का दमखम दाखवला आणि शेवटपर्यंत जर का तुम्ही झुंज दिली, फाईट दिली, तर मात्र तुम्हाला सुद्धा मैदानामध्ये कमबॅक करता येईल, पुनरागमन करावं लागेल. हा पहिला बॉल. थोडे आणखीन प्रयत्न. बंटी दादा तेच सांगतोय, खेळातील अनेक स्वप्न या एका वाक्यावर अवलंबून असतात. थोडे आणखीन प्रयत्न. जंगलातील सिंह, त्या सिंहाला एक शिकार करण्यासाठी दररोज किमान जवळजवळ 7 ते 10 वेळा हार ही पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचे जवळजवळ 85% जीवन हे अपयशानं भरले आहे. आणि क्रिकेटचा खेळाडू म्हणून सुद्धा तुम्हाला काहीच प्रयत्न हे शेवटपर्यंत करावेच लागतात. मैदानामध्ये कॅप्टनची विकेट गेली आहे. पडझड 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 झाली आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅडा विवेक, 44 क्रमांकाचे विवेकनं टी शर्ट परिधान केले, मैदानाची ते पाहणी करतायत. प्रणव ॲज अ विकेट किपर, संपूर्ण सूत्र आपल्या हाती. नक्कीच फिल्डिंगचं सेटअप, गोलंदाजाला लीड करणं, सर्व काही गोष्टी हाताळत असताना इथे हा बॉल पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतोय. बॉल तुमच्यापर्यंत येईल त्या अगोदर चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विवेक यांना चेंडूपर्यंत पोहोचणं अनिवार्य असणार आहे. आता उर्वरित इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 26 धावा. मागचे 3 चेंडू डॉट काढलेत. ही चढावट फार चांगली आहे. गोलंदाजानं तिकडे वन चेक केला आणि इथं आता
फलंदाज सांगतो की माझ्या मात्र डोल्यात काहीतरी गेलंय, ते गेलं नाहीये. विवेक आणि हा चांगला स्ट्रोक, चांगली कमिटमेंट, चांगली फिल्डिंग आपण पाहिलं. विशालचं नेहमीच कौतुक झालंय, कारण विशाल तो खेळाडू आहे ज्या खेळाडूनं क्रिकेटच्या क्रीडांगणावर नेहमीच त्याचे 100% दिलेत आणि फिल्डिंग करत असताना खऱ्या अर्थानं त्यानं नेहमीच त्याचं 100% कमिटमेंटनंच खेळ केलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 30 आणि आता काढायचे आहेत 6 चेंडू आणि 25 धावा. युवराज खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक ती असतात जे कधीच मॅन ऑफ द मॅच ठरणार नाहीत, पण तरीही प्रत्येक क्षण खेळासाठी ते अर्पण करत असतात. दिस इज ह्यूज सॅक्रिफाईस इन स्पोर्ट्स, इस्पेशली इन द गेम ऑफ क्रिकेट. होय, आपले क्षेत्ररक्षक फिल्डर्स त्यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा करतोय. त्यांच्या प्रत्येक धावण्यामागे त्यांची धडपड, त्यांना ठाऊक असं की ना पुरस्कार मिळणार, ना हेडलाईन्स गाजणार, ना ट्रॉफी, पण प्रत्येक वाचवलेली ती एक धाव, प्रत्येक घेतलेला तो झेल आणि प्रत्येक एक फेक जी दाद देते आणि सामना बदलते, त्यांना हवं असतं ती एक फक्त आणि फक्त कौतुकाची थाप. आणि अशा खेळाडूंना कौतुकाची थाप आणि टॅलेंटसाठी ते असूसलेले असतात. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं जे मैदानात घाम गाळतात, जखमा सोसतात, आणि कारण त्यांना खेळ हा त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा मोठा वाटत असतो आणि म्हणूनच फिल्डर्सचं क्रिकेटच्या खेळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. सो दोन कदाचित विकेट किपिंग करेल, कदाचित गोलंदाजी करेल, परंतु 9 खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून मैदानामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे जिथे क्षेत्ररक्षकांचं फार महत्त्व आहे. हा बॉल क्षेत्ररक्षकाला चकवून गेला सीमारेषा पलीकडे. हव्या होत्या 6 चेंडू 25 होत्या, 25 पाहिजे होत्या, 6 चेंडू 25, आता झाल्या 5 आणि आता उर्वरित हव्यात 4 चेंडूमध्ये 20 धावा. मग अशी आपण क्षेत्ररक्षकांबद्दल थोडी चर्चा करत होतो. क्षेत्ररक्षक प्रत्येक क्षण मैदानामध्ये जगत असतात. प्रत्येक थांबवलेला चेंडू त्यांना विजयासारखा वाटत असतो आणि क्रीडांगणामधील प्रत्येक झेप त्यांना रणांगणातील बलिदानासारखी वाटत असते. आणि म्हणूनच प्रत्येक प्रयत्नांमध्ये क्षेत्ररक्षकांची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा मॅचकडे वलन घेतोय. उर्वरित इक्वेशन आहे 3 गेंदे, फिलहाल जीतने के लिए 20 रनों की जरूरत. आणि आता आपण जर का पाहिलं गेलं तर मॅचमध्ये फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. या गोष्टीची चर्चा आपण सातत्यानं करत असतो. आमच्या संहितेत क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू रोनक तांडेल, युवराज, तू आणि मी फार क्रिकेटच्या मैदानावर आपण फार उतरलो नाहीत, पण आपण सातत्यानं प्रत्येक खेळाडूची मेहनत पाहिली आहे. रात्रीचे दिवस आणि दिवसाचे रात्र करणारे आपले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू, पकड धरपकड, आपण सातत्यानं आपण असं म्हणतो ना की कोणतीही गोष्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला सहज अवगत होणार नाहीये. किंबहुना हो इथे चूक झाली, एक्झॅक्टली काय घडले, बॉल हातामध्ये अदलला, त्यानंतर सीमारेषे पलीकडे गेला. पण विशाल क्रिकेटची स्पोर्ट्समनशिप मेंटेन करत असताना सांगतायत इट हॅपन्स, नो प्रॉब्लेम, नेक्स्ट बॉल जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही तो अडवण्याचा प्रयत्न करा. आणि आज हे स्पिरिट मेंटेन करत असताना विशाल एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आहे. हा बॉल नो आहे, एकच मिळणार आहे. संडे आपल्याला पाहायला मिळाले आज फील्ड, एकच धाव मिळणार, +1 धावा मिळतील 2. आता एकूण धावसंख्या झाली ती 41 आणि 2 चेंडू आणि 14 धावा असं इक्वेशन आलंय. 2 चेंडू 14 धावा. आता एक्झॅक्टली आपण जर का पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये काय चुका झाल्या, हा जसा टॅलेंटचा आवाज झाला, दादाच्या चेहऱ्यावर स्मितश बघा, कॅमेरामॅन फोकस करो. हा बंटी दादा, खर तर अथक मेहनत ज्यांचं मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये लाभलंय. SBL चे खर तर सर्व आपण जर का पाहिलं गेलं सुधीरजी जाधव यांच्या सोबतीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण गेले 4 पर्व युवराज जर का पाहिलं तर यशस्वी संपन्न झाले. आणि नवी मुंबईचं सर्व अंडरम क्रिकेटचे खेळाडू किंबहुना सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, आणि आता या स्पर्धेचं मापदंड सुद्धा मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकारजी माने यांचा आपण मनापासून कौतुकाने आभार व्यक्त करूया. शौर्य प्रीमियर लीग मॅच नंबर 7 मध्ये सामना रंगवला आणि रंगधनू उधळले. सामना जिंकत असताना आम्ही करू अभिनंदन सी वुड्स चॅलेंजर्स या टीमचं, आणि हार्ड लक टीम KF बॉयज या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच आमचे गुणवान गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतील की मॅचचा हिरो, and the name is man who contributed with the bat and a ball, name is Akash Sarang.
बॅटिंग करत असताना तब्बल 22 धावा त्यानं उभारल्या अँड विथ द बॉल विथ हिज बॉलिंग स्किल 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं. इकॉनॉमिकल स्पेल त्यानं हाताळलं. असा वन ऑफ द फायनेस्ट कम्प्लीट पॅकेज प्लेअर आणि स्मितभाषी सॉफ्ट स्पोकन मिस्टर आकाश सारंग. आकाश प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आयोजकांच्या वतीनं आपण एक ब्रँडेड हेल्मेट देऊन पुरस्कार करतोय, सन्मानित करतोय आपण आकाशला. चला आम्ही आकाश यांना विनंती करू की इन द कम इन द मिडल प्लीज, कम इन द मिडल. यू शुड बी इन अ फ्रेम. समोर कॅमेरा आहे, आपण कॅमेऱ्याकडे पाहूया. PTC च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आकाश कॅन वी हॅव स्मॉल चॅट. फार वेळ घेणार नाही, संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित आपल्याला वेळ मिळेल नाही मिळणार, कारण आपण फास्ट क्रिकेट खेळणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला, रनआउटची विकेट गेली, बॉलिंग करत असताना फिल्डिंग करत असताना चुका झाल्या. त्या मॅचमध्ये भरपूर अंतर होतं, कारण या मॅचमध्ये मागच्या मॅचच्या सर्व चुका त्यांची भरपाई म्हणजे चुका दुरुस्त झाल्या. फिल्डिंग चांगली झाली, बॅटिंग चांगली झाली आणि अगदी आपण पाहिलं तर एक चांगला डिसिप्लिन मेरिटनुसार खेळ झाला तुझा. विथ द बॉल विथ द बॅट जिंकलात सुद्धा आणि जिंकणं फार इम्पॉर्टंट होतं या स्पर्धेमध्ये, कारण स्थान निश्चित करायचं होतं आणि एकंदरीतच चांगली